हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज मी इतक्या लेट व्हॉइस ओव्हर देते कारण आमच्या गल्लीमध्ये कोणाचं तरी लग्न होतं. सो डीजे स्पीकरचा आवाज एवढा होता म्हणून मला व्हॉइस ओव्हर देताच नव्हता येत. म्हणून मला वेट करावा लागला. फायनली मी आता जाऊन करते. सो काय झालेलं मी तुम्हाला एक गंमतशीर गोष्ट सांगते. तर झालं काय ना, डीजे बंद होईपर्यंत मला वाट बघावी लागली म्हणून मग मी हॉलमध्येच होते. तर मी विचार केला मी जेव्हा झोपेल ना तेव्हाच मी व्हॉइस ओव्हर देईल. सो सगळे हॉलमधनं म्हणजे मम्मी गेले वरती झोपायला आणि माझ्या भावाचं कसं आहे ना, तो खूप असं हळू त्याचं स्किन केअर वगैरे चालू असतं नाही का. आता मी व्हॉइस ओव्हर नेहमी वरच्या रूममध्येच देते म्हणजे कोणी नसतं, रिकामा असतो. सो हे खाली असतात. बट मी आता म्हटलं खालीच देऊयात. तर माझ्या भावाचं एकदम आरामात वगैरे असं चालू राहतं आणि तो काय करतो ना साइड बाय साइड गाणे देतो लावून मागं. आता मी कधीची वाट बघत होती डीजे बंद होईल म्हणून 12च्या आत माझा व्लॉग पोस्ट होईल. पण तो जरा अतिशहाणा आहे. त्याने हटकून मुद्दामून गाणे लावून दिले मागे. तर मग माझं कसं आहे ना, मला काही प्रॉब्लेम आला ना, मी डायरेक्टली नाही बोलणार. मी डायरेक्ट पप्पाला फोन करणार आणि मग मी नाव सांगणार, की "पप्पा हे बघा असं-असं करतोय हा." तर रुको जरा, मला हसू सबर येतंय. करो. तर ना मी याच्या आधी पण खूप हसली आणि हा रिसेंट किस्सा आहे म्हणून तुम्हालाही सांगते. सो नंतर मी पप्पाला सांगितलं, की "पप्पा मला ना स्टडी वगैरे करायचंय, व्हॉईस ओव्हर पण द्यायचंय." आता त्यांना एवढं काही फारसं समजत नाही व्हॉईस ओव्हर म्हणजे काय असं एक्सेट्रा नाही का. म्हटलं, "तर पप्पा याने गाणे लावले, याला बंद करायला लावा." तर मग त्यांनी एकदम उचलला फोन. त्याला राग आला, हिने कसं काय पप्पाला फोन केला नाही का असं-तसं. तर मग तो पप्पाला तर तो पप्पाला बोलतो, "अहो पप्पा काय" आणि माझे पप्पा तिकडनं असं बोलतायत, "तिला अभ्यास करायचा आणि तू गाणे का लावलेले? बंद कर गाणे." तर तो कसं बोलतो, "पप्पा पप्पा तिला हेलो गाईज करायचंय म्हणून ती असं बोल आ? हेलो गाईज." म्हणजे बाई लिटरली म्हणजे यांनी माझ्या व्लॉगिंगला दिलेलं काय आहे नाव, हेलो गाईज करायचंय नाही पप्पा का? तिला म्हणून ती असं-असं करतीये आणि मी गाणी बंद नाही करणार. बाई माझा राग तर गेला. मी अजून थांबून घेतलं 10-1 मिनिटं पण मला इतकं हसू आलं म्हटलं, हेलो गाईज करायचं. अच्छा गाईज खूप झालं जाऊ द्या होय. जोक सपाट. तर आपला अच्छा ब्लॉग तर पुढे जातोय. गाईज तर गाईज मला आज बोलते. जायचं होतं मामींकडे. माझं थोडंसं दाखव मला काहीतरी फोन, काम मला होतं पण पुढे दे मी खायला. सांगते. तर सकाळी अच्छा, ब्रेकफास्टमध्ये मी ही केला होता पोळी आहे. उपमा. ब्रेकफास्ट खाल्ल्यानंतर मी निघाले त्यांच्याकडे. इथे त्यांच्या मुलांची मस्ती चालू होती आणि मीही त्यांच्यासोबत लहान बनून गेली होती. म्हणजे खेळत होती मी त्यांच्यासोबत आणि त्यानंतर माझं काम असं होतं, की मला एका ब्लाउजला टिप मारून घ्यायची होती. कारण मला तो लूक खूप दिवसांपासून क्रिएट करायचा आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये मी क्रिएट करेल तो. बट गाईज माझे पेपर उद्याच्या व्लॉगमध्ये काहीतरी तुम्हाला सांगते मी काहीतरी स्पेशल न्यूज सांगते. तर मी ते लूक करो नाही करो, बट टिप मारून घेतली पहिलेच. सो तेच काम होतं, बाकी काही एवढं नव्हतं. आणि गाईज मी खूप दिवसानंतर माझं 11th-12th वाला कॉलेजला गेलेली. म्हणजे मामींची जी मुलं आहे ना, ते त्या शाळेत आहे. त्याच्या शेजारीच माझं कॉलेज होतं 11th-12thचं. सो खूप दिवसानंतर मी ते मी बघितलं. लाइक सॉरी ते म्हणते त्यांना भाऊ. घ्यायला जात होते. सो म्हटलं, "मामी चला मी पण येते." हो, सो हो. आम्ही त्यांना घेऊन आलेलो. बट मला खूप जुन्या आठवणी माझ्या बाहेर आलेल्या, की कसे होते ते दिवस. दिवस चालले जातात, पण आठवणी राहून जातात खरंच. त्यानंतर माझ्या मामींच्या मुलांना इथे शिक्षा भेटत होती, कारण त्यांनी काहीतरी एकदम तगडम-तुगडं मला कांड केलेला होता. आणि या मांजरीला तर बघा कुठे जाऊन बसलेली. तिच्यापेक्षा तर आम्ही घाबरत होतो, की ती गाडीच्या बाहेर कशी येणार आहे. थँक फॉर वॉचिंग. डू सबस्क्राईब, लाइक, शेअर, कमेंट.